सांगलीमधल्या म्हैसाळ प्रकरणाच्या अधिवेशनामध्ये आज पडसाद उमटला। प्रकरणी सरकार गंभीर नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। तर एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली। महिला आणि बालकल्याण मंत्री यांनी या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतल्याचं म्हटलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना विरोधकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासाठी जोरदार घोषणाबाजी केली। सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला। राज्यामधल्या बैलगाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधानभवनामध्ये अनोखं आंदोलन केलं। आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात चक्क बैलजोडी घेऊन या ठिकाणी येणार होते, पण पोलिसांनी त्यांना आत बैलगाडी आणण्याची परवानगी नाकारली। भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या सैनिकांबाबतीतल्या वादग्रस्त विधानावरती विधान परिषदेमध्ये विरोधकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। परिचारकांना कायमचं निलंबित करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे। निलंबन न झाल्यास कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विरोधकांनी दिला। ठाण्याच्या 18व्या महापौर म्हणून आज मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली। ठाण्यात भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने मीनाक्षी शिंदे बिनविरोध निवडून आल्या। रमेश मडवी यांची उपमहापौरपदी निवड झाली। नागपूरच्या 52व्या महापौर म्हणून भाजपच्या नगरसेविका नंदा जिचकार यांनी आज पदभार सांभाळला। उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही देखील आपल्या पदाची सूत्र आज सांभाळली। 12वीच्या परीक्षेचा सलग तिसरा पेपर फुटलाय। व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली। आठवड्याभरात मराठी, एसपी आणि गणित अशा सलग 3 प्रश्नपत्रिका फुटल्यानं बोर्डाच्या कामकाजावर आणि एकूणच काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या पेपर फुटीचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले। तुरीला चांगले भाव मिळावे आणि तूर खरेदी केंद्र सुरू व्हावीत या मागणीकरता यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकरी वारकरी संघटनेनं आंदोलन केले। वारकऱ्यांनी भजनांद्वारे तुरीला भाव मिळावा असा जोरदार गजर करून परिसर दणाणून सोडला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।